मुद्दा होता, काय सांगाल? चक्क सहाय्यक आयुक्तांच्या केबिनमध्ये तुम्ही जे आहे ते थेट आंदोलन केलं. मॅडम, आम्ही 2 जानेवारीला एक आंदोलन घेतलं, रास्ता रोको आंदोलन. नालासोपारा स्टेशन फेरीवाला मुक्त झाला पाहिजे असा आमचा मोटिव्ह आहे. त्या संदर्भात आम्ही वारंवार पत्र केली, रास्ता रोकोही केला 2 तारखेला. आणि 2 तारखेनंतर 4 दिवस कारवाई चालली. त्यानंतर ते मोहन चनके साहेब सस्पेंड झाल्याच्यानंतर ते पुन्हा बॅक टू रूटमध्ये ते सर्व फेरीवाले अजून जोमाने ते बसू लागले तिकडे. नंतर आम्हाला पुन्हा पत्रव्यवहार करायला लागला की आम्हाला सांगितलं गेलं की आम्ही तिकडे नो हॉकर झोनचा बोर्ड लावणार आणि एकही फेरीवाल्याला बसू देणार नाही म्हणून त्यांचा असा बोलणं होतं. परंतु असं काही होत असताना दिसत नाही. त्यासाठी आज आम्ही सहाय्यक आयुक्त अलका खैरे मॅडम यांचा कॅबिनमध्ये ठिय्या करण्यासाठी आलो होतो आणि त्यांना जाब विचारण्यासाठी आलो होतो. मॅडम, तुमची नगरपालिका वारंवार सांगते की बाबा आम्ही कारवाई करतो आहे, परंतु तसं काय होताना प्रत्यक्षपणे दिसत नाही. म्हणजे त्यांचं असं आहे, मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर, फक्त एवढंच त्यांचं म्हणणं आहे. बाकी कारवाई त्यांना करायची नाही, कारण की तिकडनं लाखोचे हप्ते अतिक्रमण विभागाचे जे लिपिक आहेत, जो 2 लिपिक आता नेमले, आता नवीन एक आलेला आहे. पूर्वीचा एक लिपिक आहे जयेंद्र पाटील, तो पूर्णपणे त्यामध्ये इन्वॉल्ड आहे. मी नावं घेऊन सांगतो कारण की माझ्याकडे पुरावा आहे, त्यासाठी बोलतो मी. आणि दुसरे तिकडे ट्रॅफिकचे पोलीसवाले 2 टपरे लावून तिकडे वसुली करतात. त्यांचा पण मी नावं सांगितलेली तिकडे की बाबा असं हे बंद आहे, ह्या वसुली कर राहा करके. आणि तिकडे रिक्षावाले पूर्ण पॅक करून ठेवतात रोड पूर्ण. मग माणसं जायचं कुठे? ॲम्ब्युलन्स जायचं कुठून? ते पूर्ण पॅकअप होतात आणि तिकडे लोकांना त्रास. उलट ते दादागिरी करतात, आमच्या महिला भगिनीची छेड काढतात ते लोक. तर आम्ही शांत बसायचं का? अजिबात शांत बसणार नाही. मॅडमला सांगितलेलं आहे, काही दिवसांचा त्यांना वेळ दिलेला आहे. आणि आता लेखी आश्वासन मॅडम देत आहे की तिकडे नो हॉकर झोन बोर्ड लागणार. आणि दुसरं म्हणजे तिकडे एकही फेरीवाला उद्यापासून बसणार नाही. आणि आमचं एक ठरलेलं आहे, होलीचा नंतर जर मॅडम जसं कारवाई केली तर ठीक आहे, नाहीतर आम्ही पूर्ण रस्ता जाम करणार. आमचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत जयेशभाई माली, त्यांचं पण म्हणणं असंच आहे, आमचे जेवढे गाडी आम्ही रस्त्यावरती लावू, जाम करून टाकू ना, एकदा जे काय व्हायचं होऊन जाऊ द्या ना. ते हल्ला करतात, चाकू हल्ला झाला यांच्यावरती, त्यांचा काय दोष? आमचे कुलकर्णी साहेब 11 वर्षापासून भांडतात आहे, त्यांच्यावरती चॉपर घेऊन धावले त्यांच्या घरात हल्ला करायला, त्यांचा काय दोष? मग आम्ही युवा म्हणून शांत बसायचं का? आम्ही संत आहो म्हणजे आम्ही काय वेडे वाटलं का त्यांना? आम्ही काय शांत बसणार नाही, अजिबात शांत बसणार नाही. जैसा करेल जैसे को वैसा जवाब दिया जाएगा, ईट का जवाब पत्थर से मिलेगा. और अगर कायदा सुव्यवस्था बिघडते, मैं पोलिसांना पण या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, बघा नंतर आमच्यावरती गुन्हे दाखल करायला लावू नका की तुम्ही कायदा सुव्यवस्था हातात घेतली, हे घेतलं ते घेतलं. ते आमची जबाबदारी राहणार नाही. तुम्ही कारवाई करा, नाहीतर आम्ही रस्त्यावरती उतरू. आम्हाला जे काय करायचं ते करू आम्ही.